का लेकर काय लेकर आहे तुझी अशी गुणवान असे लेकर नको बाबा मला नको एकच मुलगा असावा रे एकच गुणवान मुलगा असावा आहे की नाही मग ते मुलगा कसा असावा हो अरे गुणवान विद्वान ज्ञानवान असावा पोरगा राजा नाराज झाला देवा जळो माझे कर्म वाया गेली कटकट झाले तसे तट नाही आले अनुभवा राजा नाराज झाला भगवंता हो तुझी काय केलो चोरी काय पाप मजा श्री देवा एवढं धन एवढी संपत्ती कोणाच्या पालकरावर चिंता लागली ती मासे ठेवण्याला एक म्हणजे 2 बायका केल्या राजानं ऐका आमचे आवडते भक्त खंडेरायाचे आवडते भक्त योगाजी पाटील वा हां यांचं म्हणणं वाघाने म्हणून थोडं कथा सांगतो हां देवाची कथा चालू आहे महासभाची आता रात्र गाणे चालू व्हायचा देवाची कथा काय सांगावं लागेल का खंडोबाची कथा एक अर्धा तास तरी सांगावं लागेल देवाचं जागरण एवढा पैसा खर्च केलो आपण देवाचे चरित्र सांगावं लागलं गाणे रात्रभर गाणे राहणार देवाला काय आवडते देवाची कथा देवाला आवडते महाराज रात्रभर जागरण केलं तर पुण्य मिळते माणसाला म्हणून आपल्याला काही वेगळी कथा सांगायची नाही हमेशा बाणोबाईची कथा ऐकता सर्वाला माहीत आहे बाणोबाईच्या घरी देवानं 12 वर्ष काम केलं खंडेरायानं मेंढ्या वळला मेंढ्या मारला सगळं माहीत आहे पण लक्षात ठेवा खंडेरायानं या ठिकाणी देव म्हणाले माळसाबाई करता काय केलं देवानं महाराज माळसाबाई करता काय काम केलं हे आपल्याला ऐकायचं आहे बरं का बाबा लेकरं अशी निघाली महाराज मग आता वाट अरे बाबा आम्हाला एक लेकराच्या घरी काही सांगा मार्ग महाराज तुम्हाला काय जमत तर सांगा मार्ग 100% लेकरू महाराज आपला तोडगाच वाया जाय ना खरं लय जणाला लेकर झाले आपल्या तोडग्यानं खरं का वा कोणा झाले महाराज माझ्या सासूला झाले आजी सासूला झाले महाराज लेकर होय बरं हे बसलेले बी आपल्या तोडग्याचेच होते महाराज हे पाच धरून आपल्या तोडग्याचेच होते सगळे महाराज एक तोडगा सांगा आम्हाला तोडगा करावा लागतो मला 100%. अरे आम्ही काही करा तयार रे बाबा महाराज लेकरासाठी काही बी करता सांगा ये पावसाच्या महिन्यात काय करावं कुंभाराच्या घरून डेरा घेऊन यावं महाराज नववा डेरा लेकरू बाळ होईल का 100% महाराज मध्ये मध्ये बोलू नका लेकरू होईना बरं बोल ना महाराज मग काय करावं डेरा आणून सकाळी भरून ठेव असं संध्याकाळी भरून ठेवलं सकाळी फाटे त्या डेऱ्यातल्या पाण्याने आंघोळ करावं का आंघोळ केलं महाराज की बोंबलत मारुतीला येऊ असं बोंबला गेलं तर लेकरं मुख्य जन्मतात खरंच खरंय बोंबलत गेलं तर बोलके जन्मतात महाराज बरोबर आहे महाराज मग काय करावं असं गेलं की मारुतीला उलट्या 3 प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा सोयशानं कोणाला लेकर झाले नाही खरं साधारण तोडगाव आहे बरोबर आहे महाराज लोक सत्ययुगामध्ये तोडगे करावं लोकांचे लेकरं मारावं ढोरं वासरं मारावं आपल्या हिता करता लोकांचा नाश करायला तोडगा म्हणतात मग काय करावं महाराज तिथून बोंबलत मसनवट्यात यावं इकडे खाली स्मशानभूमीला यावं तिथे काय करा बाबा महाराज तिथं घऊ अशी पूजा करावं पूजा करा तिथे एक मंत्र म्हणा कोणता आकड बक्कड बंबे भो आशी मुरे पुरे सौ म्हणलं की एक लेकर होते महाराज एक तरी होते महाराज तिथली राग घेऊन बायकोच्या अंगाला पुसाव असं बरं ठीक आहे काय हरकत नाही तिथलेच 2 हाड घ्यावा महाराज आता कोणी काय म्हणाले ऐकावं लागतं आपला लेकरू बाळ आहे बायकोच्या एक गळ्यात बांधाव आपल्या हातात एक घरला घेऊन यावं महाराज आणून येता महाराज 2 किलो अशा मिरच्या घेऊन यावं वाळल्या मिरच्या असा घरी आलं की खव इस्तू करावं महाराज हार करावं का आर असं मग आतलं घर मधल्या घरात जावं दार खिडक्या चक्क बंद करावं महाराज अरे बाप्पा मग इस्त्याचं टोपलं आपल्या बायकोच्या नवऱ्याच्या दोघाच्या मध्ये ठेवा लेकरू बाळ होईल का 100% महाराज वायात जाय ना खरंय महाराज आम्हाला लेकराची गरज आहे रे असं घोंगडं वरून पांघरून घ्यावा असलं बरं बायकोच्या हातातल्या मिरच्या वज त्या इस्त्यावर सोडाव मग खंक येते महाराज खंक आलं की शिंक येते शिकलं की पिकलं लेकरा मागून लेकर बुळू कानातून मागून मोरून तुला कळते का रे हे बी म्हणून लागला मागे का तू सांग येडे काय जम लागलं सांग आता
हा बरोबर हो म्हणे ग आहो. आम्हाला एका लेकराची गरज आहे बाबा आणि असे साधना आम्ही करणारे राजे नाही दे जावो आत्वा राहो ओहो. पांडुरंग दरड भाऊ दरड भाऊ. चरणानं सोडी सर्व तान तुझी पंढरीनाथ ग जे गेलं तर हरकत नाही पण माझ्या घरी कुळीचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया शिखर शिंगणापूरचा महादेव महाराज विसरलं खरंच तुम्ही चाला इकडे बडा पडला हा 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 तुम्हाला लेकरू कसं होईल हो? खराय खराय बाबा मग आता काय करू सांग बरं महाराज जाऊ का भक्तीला भक्तीला जा राजा निघाला तिमाशेटवाणी भक्तीला आला अरण्य जंगलामध्ये महादेवाची पिंड बघितला बेलाचं झाड पाण्याचा ओढा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय देवाच्या नावाची भक्ती मानला तिमाशेटवाणी म्हणणारा मानला महाराज शिवा म्हणला रिळको बंटी. रिळको गे बंडी हा पायल सुख नाही ग संसारी बाई मी जाते ग जेजुरी सुख नाही ग संसारी करा जाण्याची तयारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी सुख नाही ग संसारी बाय मी जाते ग जेजुरी सुख नाही ग संसारी बाय मी जाते ग जेजुरी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी ओ सुख नाही ग संसारी करा जाण्याची तयारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी सुख नाही ग संसारी बाय मी जाते ग जेजुरी सुख नाही ग संसारी बाय मी जाते ग जेजुरी जय हो. देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी दिवाबाई लावी ते लोण्याचा पाळणा हालू दे ताण्याचा दिवा लावी ते लोण्याचा पाळणा हालू दे ताण्याचा दिवा लावी ते लोण्याचा पाळणा हालू दे ताण्याचा सुख नाही ग संसारी बाय मी जाते ग जेजुरी सुख नाही ग संसारी बाय मी जाते ग जेजुरी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी वारे ढोलक्या नवस केला मी भारी जागरण देवाच्या दारी जागरण देवाच्या दारी जागरण देवाच्या दारी नवस केलो मी भारी जागरण देवाच्या दारी जागरण देवाच्या दारी जागरण देवाच्या दारी ओ जागरण देवाच्या दारी घट मांडिलो शेजारी जागरण देवाच्या दारी घट मी मांडिलो शेजारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी संसारी
घे वाग्या मुरळी भंडार उरली अहो वाग्या मुरळी भंडार उरली एवढं तुझ्या दरबारी देवा एवढं तुझ्या दरबारी येळको देळको सदानंदाचा मलारी मारतो अहो सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी जेजुरी गडाला 9 लाख पायरी सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी वाग्या मुरळी भंडार उरली वाग्या मुरळी भंडार उरली एवढं तुझ्या दरबारी एवढं तुझ्या दरबारी सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी 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 राजा भक्ताचा तुझं खंडेराया राजा भक्ताचा तुझं खंडेराया राजा भक्ताचा तुझं खंडेराया राजा भक्ताचा तुझं खंडेराया बुनालो मी आलो मी तुझे गाया आलो मी आलो तुझे गाया कर्मा तुझी सदा राहिली देवा कर्मा तुझी सदा राहावी जागरण करतो दारी त्या किती वाजता होईल बाई काय कोंटूरचा कारखाना का उद्या किती वाजता होईल अहो लेकरू आमदा नाही पुरुष यावे लेकरू होत होईल हा. आताच काय वयात भरल्या काय काय तर बोलते कडून काय नाही बरं मारायला महाराज मी येईन आता ए मावशी हो काय नाही बरं मारायला माय प्रधाना काय छोटी आहेस ग तू महाराज 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 तुम्हाला लेकरू नाही हा हो ये पर आहे घेऊन जा खुदू खुदू हसालाय महाराज उन्हाळ्यामध्ये जन्मलेले होते कोण्या गावात आलं पाखरू अर्र. महाराज होय लेकरू नाही लेकरून आहे रे तुम्ही लेकरासाठी काय काय खाल्ल्या हो लेकरासाठी काय काय पिल्या बरं. लेकरासाठी कुठं कुठं गेल्या आणि कसं कसं गेल्या ए बाबा हा? बाबा लेकरासाठी 4 धाम केलो हे भागाच्या बायला हसायत म्हणलं काय आहे बाई तुमचं प्रधाना हा. लेकरासाठी 4 धाम केलो हा लेकरासाठी सप्तपुर्या केलो बरं लेकरासाठी चंद्रपूरला गेलो ऐका लेकरासाठी गोव्याला गेलो ऐका सगळे जिथं दिसलंय होय. धोंडा ऐका अरे प्रधाना हा. जिथं दिसलंय धोंडा तिथं घातलो पाणी बरं तुम्हाला कोणती चावली नाही भवानी हे बरं अवघड जागी पाहुणे चावली नाही भावने म्हणाव रे बरं अवघड जागी चावली नाही मजा जीवाला आणि आमच्या रूपाताईच्या जीवाला ताप होत होता रुपात महाराज हो तुम्हाला लेकरू नाही की लेकरून आहे बघा असलं देवदेव केला आणि लेकरू नाही महाराज असं मला लेकर आहे तुम्हाला उगा किती लेकर आहेत रे बाबा किती लेकर आहेत उगा मिठाच्या खड्यावड्या आहेत महाराज अरे या पट्ट्याला मला उगा नको. पट्ट्या उगा नको. महाराज पट्ट्या कशाला म्हणतात हो पट्ट्या काढवायच्या पिल्याला हा बघा मला गाडवाचं पिलू इथं महाराज. एकच बांधून आहे 12 आहेत म्हणते 12 11 शेतात आहे एक होय. हा? महाराज होय मला लेकर आहेत उगा किती आहेत म्हणालो मला एका उदबत्तीला 12.5 लेकर झाले महाराज मला अरे बाप 12.5 लेकराचा पप्पा बरा सगळे बघा 12.5 असं आठ कसं करावं लागतं म्हणालो 12.5 हो 12.5 हा. इतक्या उदबत्तीला 12.5 कसं करावं लागतं म्हणालो ये ऐका ज्याला ज्याला लेकर नाहीत बामणीमध्ये ते लोक ऐका बरं हा एक उदबत्ती घ्यावा बर पळत तिथं मारुतीला जावा गावामध्ये गावात आहे की मारुती हा मारुतीला त्या दुकानापाशी हा. मारुतीला जावा एक उदबत्ती पेटवा आणि असं एकच बार वळावं मारुतीला असं असं उदबत्ती पेटवाव मारुतीला एकच बार वळावं सुटकून अजून खिशात ठेवा वा एक उदबत्ती असं एक उदबत्ती 6.5 महिने लावलो अरे महाराज बाप. एका उदबत्तीला माझी बायको 12.5 लेकर दिली ए तसलं काय करणं होणार रे अर्धा लेकरू महाराज अर्ध कुठं आहे? 12.5 हा. अर्धा लेकरू महाराज याच्या पोटात हाय ते होय सकाळच्या पारी बाहेर येते. एक महाराज हेच लेकरू दिसत चार्जिंग संपले महाराज ढकलून देते पडाले याच्यात काहीच राहिलं नाही
ते चार्जिंग संपले हे बाहेरचं पोत असलं नाही महाराज प्रधाना हा तुझे लेकर काय काम करतात रे 12 पैकी मोठे 4 मोठ्या मोठ्या नोकरी लावलो मोठ्या मोठ्या ड्युटीला आहेत होय सध्या 12 पैकी मोठे 4 नोकरीला आहेत हो पेटी मास्तर काय करतात म्हणालो मोठ्या नोकरीला बिझनेस अरे बापरे काय बिझनेस आहे म्हणालो पोरायचे तुझ्या सध्या 12 पैकी मोठे 4 बाबूराव हा. संत ऐका माझ्याकडे बघायला मग हे तर हा यायच्या बाबूराव संतच्या वडकीला लावलं बरं लेकर म्हणजे नोकरीला असं होय सध्या 12 पैकी मोठे 4 नोकरीला आहेत काय करतात म्हणालो सातारा सांगली अरे बापरे. कोल्हापूर हा. सोलापूर रत्नागिरी रायगड छत्तीसगड धुळे नागपूर बीड परभणी लातूर सध्या नांदेडच्या रेल्वे स्टेशनला आहेत जिबेवर काय सरस्वती बसली काय म्हणालो येऊन शिकल्या पप्पा हो नांदेडच्या रेल्वे स्टेशनला मोठी नोकरी आहे महाराज. मोठी होय इंजिनियर आहेत काय म्हणालो याची काय कंबर गेली काय बस की महाराज ते ऍक्टिंग होय यांना कंबर टाकून देऊन बसायची का कंबर गेली कमला ते ऍक्टिंग मध्ये बसले महाराज 12 लेकर महाराज मोठे इंजिनियर आहेत काय म्हणालो तसल्या नोकऱ्याच करणार हा नांदेडच्या रेल्वे स्टेशनला मोठी नोकरी काय करतात म्हणालो साहेब नांदेडच्या रेल्वे स्टेशनला लय मोठा बिझनेस असं काय करतात म्हणालो नांदेडच्या रेल्वे स्टेशनला बरं 12 पैकी मोठे 4 पोरं मोजी हा मोठी नोकरी बरे बापरे मोठी हा? टीटी आहेत का टीटी म्हणाला तसल्या तर नोकऱ्याच करणार तो मग त्याच्यापेक्षा मोठी आहे रेल्वे अधिकारी आहेत का नांद हे तर नावच घेऊ नका रेल्वे अधिकारी अरे बापरे होय ढेपाळ्याच्या ओळखीला लावलो गंगाधर ढेपाळ्याच्या ओळखी अरे बापरे त्यासाठी तिकडे अहो 12 पैकी मोठे 4 पोरं मोजी हा नांदेडच्या रेल्वे स्टेशनला पाकिट प्लेअर आहेत अरे बाप आणि हे बी उठाले की उठलेले दोन्ही होत बरं म्हणजे लेकरं. असं होय. हे उठून तर 2 चलेत की नाही हे बी लेकर होईल असं याला काय झालं की उठायला ते एकूण एकाला होय. सोडून दिलेत महाराज. पैसे आणायचे आहेत महाराज ते हा पैसे आणायचे आहेत. म्हणा सदा आनंद आता याच्या पुढची कथा सुंदर ऐकण्यासारखी आहे कारण राजाला लेकरून होतं ऐका हो. लेकरून नाही गेले कोणी काय सांगते कोण्या वैद्याकडे जाय म्हणलं की जावं लागते कोण्या डॉक्टरकडे जाय म्हणलं उगं कोणी काय सांगले जावं लागते राजाला लेकरून होतं कारण मान सांगाव जगाला हो अपमान सांगाव आपापल्या मनाला मनाला सांगा अहो महाराज घागरीत तोंड झाकता येते जगाचं झाकता येते का? खाताय ना हो जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे हो तुम्ही जोपर्यंत त्या पृथ्वी तलावर जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला निंदा आहे प्रत्येकाला निंदा आहे प्रत्येकाच्या वाटेला अडचणी आहेत हो. राजाला लेकरून होतं बरं बरं आता पुढची कथा ऐकण्यासारखी सुंदर कथा आहे हो आणि या ठिकाणी डान्सचा कार्यक्रम कारण भरपूर आमचे दासी देवाच्या दासी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना पण चान्स देणं आमचं कर्तव्य आहे डान्स करण्यासाठी त्यांची इच्छा आहे डान्स करायची हा ढोलकी मास्तरला माझी विनंती करतो त्याने ढोलकीचा एक तोडा काढायचा आहे महाराज लेकरून होता राजा नाराज बसला बघा ज्याला लेकरून नाही त्याला विचारा लेकराचं काय दुःख असतं अहो ज्याला आई नाही त्याला विचारा आईचं काय दुःख असतं आणि ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं काय दुःख असतं माय मावले आहे का कारण आईचं महत्व ज्याला आई नाही त्यालाच आईचं महत्व कळते ज्याच्या जीवनातली आई गेली ना त्याला आईचं महत्व कळते लक्षात ठेवा कारण माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा आहे का हो नाही महाराज कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा क्षणाचा विश्वास नाही माणसाचा लक्षात ठेवा म्हणून सर्वांना माझी विनंती आहे अभिमान सोडा गर्व सोडा
प्रेमाचं नातं खंडोबा संग जोडा अभिमान धरू नको भल्या माणसा कोणता दिवस येईल कसा नाही भरोसा अरे माझं माझं म्हणू नको ऐक ना जरा गणगोत बहीण भाऊ व्यर्थ पसारा ऐका माया आपल्या जीवावर येळ आल्या तवा आदर नाही कोणाचा कोणता दिवस येईल कसा नाही भरोसा अहो कोणता दिवस कसा येईल काय भरोसा नाही लक्षात ठेवा ऐका काल परवा आमचा कार्यक्रम एक 8 दिवसाखाली कार्यक्रम आमचा नांदेडला होता ऐका माझ्या सगळ्यांनी नांदेडला कार्यक्रम पर एक आपल्या सगळ्यालाच माहिती आहे व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून एक दुःखाची बातमी आली कोणते कंधार तालुक्यामध्ये आंबुलगा गावातला एक महेंद्र आंबुटगेकर नावाचा एक जवान शहीद झाला तुम्हाला माहित असं सगळ्यांना व्हॉट्सअप आता तरुण पिढी आहे ऐका आमचा कार्यक्रम त्या ठिकाणीच होता त्यांच्या घरासमोर त्यांचं घर बळीरामपूरला नांदेडला आहे घर त्यांचं आणि आंबुलग्याला पण एक त्यांचे शेती बाडी आहे लक्षात ठेवा एक गरीब कुटुंबातला मुलगा देशाच्या सेवेसाठी शहीद झाला अहो त्या आईला वाटलं का आपला मुलगा पण आपल्या सोबत आपल्या घरी राहावं पण त्या आईला वाटलं का शेवटी लक्षात ठेवा पार्थिव घरी आलं त्या आईने विचारलं साहेबाला अहो साहेब एक इंच कमी असताना माझ्या लेकराला त्या सैन्यामध्ये भरती करून घेतला नाही आणि अर्ध शरीर माझ्या लेकरात आलं मी कसं घेऊ त्या आईच्या जीवाला काय वाटलं असेल आई आई असते लक्षात ठेवा केविल वाण्या बायाची आई वाचून वाट वळते खरी आई ज्याला आई नाही त्यालाच कळते अहो ज्यांच्या जीवनात ती आई गेली त्यांना आईचं महत्व विचारा लक्षात ठेवा काय या तळमळते आई वाचनी या लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते आई वाचनी या लेकराची दशा आई वाचनी या लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते चारा सुद्धा हो देईल चारा सुद्धा हो देईल आईच्या पोटी उपकाराची जाणीव त्याला होईल आजकालच्या लेकाची ही माया चंदनते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते आई वाचुनी लेकराची दशा जीवाची तळमळते आई वाचुनी लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते रक्ताच्या नात्यात अजून जवळ कुणी ना केलं रक्ताच्या नात्यानं आजवर जवळ कुणी ना केलं जवळ कुणी ना केलं जवळ कुणी ना केलं
बुडालं सुन सुन हे झालं आपलं गेलं जग बुडालं सुन सुन हे झालं आपलं गेलं जग बुडालं सुन सुन हे झालं अशी कुणावर वेळ न यावी अशी कुणावर वेळ न यावी काळीज माझं हळहळते खरी आईची माया त्याला आई नाही त्याला कळत खरी आईची माया त्याला आई नाही त्याला कळत खरी आईची माया त्याला आई नाही त्याला काल परवा आपल्या जवळ ते घटना घडली लक्षात ठेवा कारण त्या लेकरू ताण होत 4 दिवसाचं लेकरू त्याची आई गेली ज्याच्या जीवनामध्ये आई गेली ना त्याला आईचं महत्व कळतंय ज्याच्या जीवनातला बाप गेला त्याला बापाचं जिवंत असताना काही लोक माय बापाला रोटी सुद्धा खायला देत नाही आणि मेल्यावरी देवाला नवस करतात तेरव्या करतात त्या आई बाप सगळ्याला विनंती आई बाप जिवंत असते पण आई बापाची सेवा करा वा 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 हा राजाला लेखून होतं लक्षात ठेवा कोणती बायले जर अशी नांदाय निघाले की नाही माहिती तुमच्यासारखी नांदायची बायले घरला वापस जावा का हो या वांजोट्याचं कोण तोंड बघाव मा याला लेखून कारण राजाला लेखून होतं राजा प्रधानाला बोलू लागला प्रधान हुशार होता महाराज प्रधाना हो काय तर तोडगा सांग बाबा मला तुम्हाला लेकरून आहे महाराज एखादी तोडगा सांगू का काय कराव तोडगा मावशी हातात धरले गुडगा खातेस काय भाई भरीत रोडगा आहे ना बापू भात होय महाराज नाही रात्रीचा भात वात नव्हती बघा राजा लेकरून होतं हो राजा नाराज बसला महाराज हो तुम्हाला लेकरून आहे एखादी तोडगा सांगू का तोडगा सांगा रे ऐका हो हा शनिवार रविवारची आमोशा बघावं शनिवार रविवारची शनिवार रविवारची आमोशा बघावं भर 12 वाजता लेकरासाठी होय बरं लेकरासाठी होय मध्ये बोले की लेकर होईनात हा बरं बोला शनिवार रविवारची आमोशा बघावं बरं आणि भर 12 वाजता संध्याकाळी नवरा बायको टाक दोघं लेकरासाठी बरं बरं संध्याकाळी 12 वाजता नवरा बायको थंडगार पाण्याने आंघोळ करावं असं होय दिवसा जमना काय महाराज
मध्ये बोले की लेकर होणार नवरा बायको संध्याकाळी 12 वाजता उठा थंडगार पाण्याने आंघोळ करावं गरम गरम नका एक चार तिथं समळावाला कस का झोपी करा ए समळ्या ओय हाय हाय सुपारी नाही तर दुपार आलाय म्हणून झोपी झाली महाराज शनिवार रविवारच्या अमावस्या बघावं ऐकावं सगळे हा ज्याला लेकर नाही त्यांना ऐकून घ्या हे होतेत की पक्क पण मध्ये बोल की लेकर महिन्यात होतेत की म्हणालो महाराज या तोडग्यानं कोणाला झालं मज कस का नाही बाया वाढ झालं दोन लई बोलालेत महाराज महाराज थांबा थांबा हे बाई हे बाई हे बाई हे बाई महाराज ऐका ते दोघे मायले की होता मायले की हा होय माय हे बाया वाढ झालं काय नाही शेजारचे होता महाराज हा. हे बाई त्या बाईला हिशोब सांगले जागरणाचा माय एवढं मोठं 3 बाया आणलंय बीडची बाई आणलंय लातूरची बाई आणलंय रत्नमाला बाई आणलंय हा. एक कॅश वाजायचं आणलंय ते गाणे म्हणायचं माणूस आला म्हणजे हे बाई या बाईला हिशोब सांगाली असं होय काय खर्च आला असेल माय हा एवढं मोठं आणलंय एवढं मोठं टेंट टाकले एवढं मोठं साऊंड आणलंय हे काय की शूटिंग करायचं आणलंय हा. म्हणून बाई या बाईला हिशोब सांगायला पत्ता बी नको बाई हा काय कमी पडलं तर हा. एक माईक हा आणि बारके 2 वाके महाराज आणि एक मुरळी इकून टाकून भरती करतो पत्ता घेऊ नको महाराज मायकी कोण कमा का कसं? बाईचा अर्ध हिस्सा आहे होय माय माईक वालीच बाई होती माय गईनं मारायची मला तू ग बस हा, ऐक. हो महाराज लेकरू नाही लेकरून आहे हो. ऐका शनिवार रविवारच्या अमावस्या बघा संध्याकाळी नवरा बायको उठा थंडगार साहेब ऐका थंडगार बाबा. पाण्यानं आंघोळ करावं करत्या एक पंचार तिथं ताट लावून घ्या बरं नवरा बायको बोंबलत संध्याकाळी मारते कडपळा मुक्का जमना काय म्हणालो मुक्काटा जमना उगा मध्ये बोल नका लेकरू नका तुझं ऐकून घ्या हा, मजच बोल ना ऐका बा- बोल ना बाबा बोल ना. महाराज हा. संध्याकाळी नवरा बायको थंडगार पाण्यानं आंघोळ करून मारुतीकडे जाऊन मारुतीची पूजा करावं बरं बरं गिरी महाराज करत्या बाबा आणि नवरा बायको तिथून मस्त नोटीला जावं मला सांगा स्मशानभूमी. गिरी महाराजला सांगायला काय म्हणालो लेकर मला नाही तुम्हाला होतात महाराज हा सांगा नवरा बायको मस्त नोटीला जावा नवीन कोणतं गेलेलं आहे बघा त्याचं हाड गाव वाहून टाका आकडं बकडं बंबे म्हणून घरा नवरा बायको फुर पळतो दोघ नवरा बायको घरला येण्याबरोबर येत्या बाबा ते अडटेस नाही तुला नाही का लेकरू तुझ्या त्यात महाराज हो हे काय घरून फिरी सोडलेलं का मला उगं बोलाले ऐका लेकरासाठी बोलू नका घरला येण्याबरोबर चुलीमध्ये खवखव इस्तो करावं इस्तो एका मोठ्या टोपल्या ठेवा खेत्या बाबा पार मधल्या देवाऱ्याच्या घरात नेऊन ठेवाव मधल्या घरा देवाऱ्याच्या घरात नेऊन ठेवू नवरा बायको हा नवरा बायको मधल्या घरात जावं कसं करावं मधल्या घरात जावं हा मधल्या घरा दोघाच्या मध्ये त्याचं टोपलं ठेवावं दोघांमध्ये आणि दोघे भरून पांघरून घ्यावं मागून घेत्या बाबा दोघाच्या मध्ये त्याचं टोपलं ठेवा हो बायकोच्या हातातल्या मिरच्या हा बक्क इस्त्यावर टाकाव दिसत्या होय असं कुळू गबूच्या गबू गोष्टी सुद्धा असं होय अरे बाबा हा. आम्ही राजे लोक बाबा काय झालं धावा करा असं तुमच्या घरामध्ये कावड जात गेली तुमची पार्सला बरोबर आता तुम्ही तुमच्या घरी महादेव आहे शंभू महादेव हो शिखर शिंगणापूरच्या महादेव असं आणि शंकराला माझ्या हे हे महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान आवडते बेलाच पान आवडते बेलाच पान महादेवाच्या घरामध्ये रुराच्या
महादेवाची धावा करू लागलो. कोण राजा? एका पार्थ तप मानला. हो मुखामध्ये एकच नाव लेकरासाठी. ऐका. ओ महादेवाच्या मांडीवर गिरजा गणपती, कपाळाला भस्म शोभे छान, कपाळाला भस्म शोभे छान छान. आवडते बेलाचे पान, दयान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. म्हणून महादेवाची धावा केला राजाने लेकरासाठी. एका पार्थ तप मानला. पण राजे प्रसन्न झाले. कोण? महादेव. तर जंगमाच्या रूपामध्ये महादेव आले. अरे कारण तुमच्या घरी जंगम येणं म्हणजे साक्षात महादेव येणं. राजा तुमच्या घरी जर वाघ्या आला तर, हो साक्षात खंडोबा आला. तुमच्या घरी जर माळकरी आला तर, साक्षात विठोबा आला. बघा तुमच्या घरी जर गोसाई आला, हो साक्षात दत्तप्रभू आले. कारण शिवरात्रीची आवड महादेवाला आहे. हो आणि गोंधळाची आवड अंबाबाईला आहे. अंबाबाईला आहे महाराज. एकादशीची आवड विठोबाला विठोबाला आहे. आहे. बघा. आणि बिर्लेची आवड बिरदेवाला आहे. बिरुदेवाला आहे. हा जय देव जय देव जय बिरुदेवा. किती सुंदर आरती म्हणतात तो हो. बिरले आपले. कारण एक त्यांचा हक्क आहे. वाडवल्यापासूनची परंपरा आहे. आणि जागरणाची आवडच खंडोबाला आहे. खंडोबाला आहे महाराज. आणि राजा नाराज बसला. हा बाई घरला बाया गेल्या काय म्हणून तुम्ही पत्ता घेऊ नका. हा. कारण तुमच्या नावचं बँकेत जमा होते. बँकेत हा नाही तर सकाळ लाईन लावशाल शंकरनगरला. पुण्य पुण्य जमा होते. हो लक्षात ठेवा. पुण्य ते उपकार, पाप ते परपीडा. परपीडा. लक्षात ठेवा. राजा नाराज बसला. राजाला लेकरू होतं. महादेव प्रसन्न झाले. बघा अरे. डोसक्यावर हात ठेवलं. राजा हो तुझ्या नशीब मध्ये लेकरू नाही बेटा. देवा हो मला कसलं का नाही एखादे लेकरू द्या की देवा. हो तुझ्या नशीब मध्ये नाही रे. नाही म्हणालो. तुझ्या नशीब मध्ये लेकरू नाही म्हणालो. नाही म्हणालो. हा कुठं? आईच्या न गायच्या सगळ्या बायाच्या मायच्या. ए, जाऊन दे ना तसं सकाळी. हो कुठं? काय गावातले लोक? बापू बापू चलो आवाज वाढव. दाजी वाढवा की. वारे वा वाघ. चलो कुठं? चलो बघा. होय अरे हे काय म्हणालो? हे काय होय? देवा लेकरू देता की नाही? नाही दे ना. तुझ्या नशीब मध्ये लेकरू नाही रे. चलो बघा. कुठं होय म्हणालो? जाय जीवा जाय. कुठं तिकडे जा? भोगण्यामध्ये चाच्या भोगण्या जाय. भाजीच्या नको काय? तिकट लागते. असं होय. मला लेकरू देता की नाही? नाही म्हणालो. हा ए, 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 अरे तिला का मारायलास? ए त्या बायला का मारलास? बापू देवा देवा म्हणून बसले. हा नाही म्हणालो. हा अरे 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 पिंड हाली नको रे बाबा. ये ये नाही ते रेवाटा खाली. अरे बाबा तसं करू नको रे. पिंड जर हालीलास अरे बाबा तू पिंड हाली नको रे बाबा. नाही म्हणालो. हा कसं करशील म्हणालो. अरे रे अरे हाली नको रे बाबा. अरे तसं करू नको रे बाबा. हे जनता सगळे पिंड जर हालीला. देवा लेकरू देता की नाही? नाही दे ना. नाही ना. चलो हा जाय जीवा जाय. कुठं जाय? तिकडे मेत्रीच्या घरामध्ये काय? वरणाच्या भोगण्याचा आता खाऊन आल्या मेत्रीच्या घरी. हा, देता की नाही? नाही म्हणालो. दे ना. नाही नाही. मला जर लेकरू देना गेला देवा हा या मानवाला फाशी घेतो. बरं. सकाळच्या परी पोलीस गाडी येते हा आणि म्हाताऱ्या बायला चष्म्याच्या बायला वडू वडू घेऊन जाते. असं होय. दे ना लेकरू. हा मला जर लेकरू देना गेला देवा हा. तुमचं डोसकं फाडून यायचं रक्त काढतो बघा. वा रे वा. बरंच आहेस बाबू तू. बाबराव ए राजा
लेकरू देता की नाही नाही रे बाबा बघा गया वया करू लागला तुझ्या कोण ना. खेमगोंडा धनगर तुझ्या नशिबामध्ये राजाला नाही रे. लेकून होतं तुला बाबा असा कसा हा देव वेडा झाला हो हो पहा कसे नवलाये शिवावतारे तुझे ते पार्वती आरतीच हे बानो बाय अरे देवाधिपती ओय कशी हरली याची मती एक मनात इच्छा होती कधी होशील दागिन त्या खंडोबाची कारभारे ना झाली मानो धनगरे ना खंडोबाची कारभारे ना झाली मानो धनगरे ना वारे कारभारे रुपेश गोविंदराव गोविंदराव रुपेश गोविंदराव रुपेश गोविंदराव हा बडूरकर बरोबर काय नव बटवार किती रे आणि 51 अन्नव तर नाही बरोबर का 51 दे धन्यवाद वा वा वा
टकडक 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 राजेश गंगाधर गंगाधर राजेश गंगाधर हा बदलवार किती दिले ए पोरा तिकडे बोलाले लवकर घे थोडं राहिलं झोपले की घटना महाराज होय होय पायाकडे काय पैसे नाहीत काय माय सकाळी देते महाराज उग टुकू मुकू बघायला तुला आओ देवाधिपती कसे हरली त्याची मध्ये एक मनात इच्छा होती कसे ऐका गणेशराव हो. खंडोबाच्या वरचे भक्त गणेशराव 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 मधुकर मधुकर कुठाय घर कुठाय घर वा 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 बच्चेवाड किती एकावून दिले कव्वाले तव्वाले ऐका ऐका माधवराव माधव आणि माधव महाराज अरे एकावन आणि वन एकावन अरे वन मामा तुला मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका हे बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका तुला मारितो हका ए मायले के रात मामा तुझं माझं नाते भक्तगण तुझं सार माझं गण बोते ए मायले के रात मामा तुझं माझं नाते भक्तगण तुझं सार माझं गण बोते ए मामा तुला नाही परका परका मामा तुला मारतो हाका बाळू मामा बोला बोला ऐका जय जय मल्हार मल्हार वा, झोपीचा वा. टाइम झालेला आहे आता हो बरं गाणं म्हणा. सूर्या दोघ जण शिवा मल्हारीचा ऐका या ठिकाणी आपल्या बामणी नगरीमध्ये सुंदर जागरण करण्याचा कार्यक्रम चालू आहे म्हणून या ठिकाणी सह्याद्री मदनुरे यांच्याकडून 20 रुपये महादेव बंडेवार यांच्याकडून 20 रुपये आणि राजेश शिबीदार
कॅशीवर ढोलकीवर आणि 3 बायावर आणि संबळ्यावर खुश होऊन आमचे राजेश बिदार यांच्याकडून 50, साहेबराव बामणेकर 100 रुपये दिले संतोर खुश होऊन बरं त्यांना पण संच आवडला ऐका. तसेच भरांडे परिवाराकडून सुद्धा 51, तसेच चंद्रकांत खदगावकर 51, साईनाथ उच्चकर 20, अरुण कांबळे यांच्याकडून 50. पाचल्या भेटीबद्दल माझा संत अत्यंत आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. कंटिन्यू गाणं म्हणायचं आहे. ताईला विनंती करतो गाणं म्हणायचं आहे. रत्नमाला ताई डान्स करायचा आहे. हॅलो हॅलो आंबा येडू दोघी बहिणी गप्पदर वाऱ्यान व्हाय. आंबा येडू दोघी कोण कोण आंबा आणि येडू आणि आंबा आणि येडू. ए आंबा हॅलो ए आंबा येडू दोघी बहिणी गप्पदर वाऱ्यान व्हाय. माझ्या मारण्याच्या
जनक ग पाणी झोगवाय मशाला मारला जनक ग पाणी झोगवाय मशाला मारला जनक ग पाणी झोगवाय या ठिकाणी आता आमच्या ताईचा डान्स स्पेशल होणार आहे.